पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। शासकीय कामांची बिलं रखडल्याने आणखी एका कंत्राटदाराने आत्महत्या केलेली आहे। आतापर्यंत 7 कंत्राटदारांनी आपलं जीवन संपवलंय। राज्यभरातील विविध विभागांकडे कंत्राटदारांची 86,000 कोटी रुपयांची देयकं थकीत आहे। सांगली, नागपूर, जळगावमधील घटनांची पुनरावृत्ती होतीये। शासकीय कामे पूर्ण करूनही दीर्घकाळ बिलं मिळत नसल्यानं राज्यातील छोट्या मोठ्या शासकीय कंत्राटदारांवरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा दावा कंत्राटदारांच्या संघटनांनी केला आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। राजाराम बापू कारखान्याच्या विस्तारीकरणाविरोधात आमरण उपोषण करण्यात आलंय। कारखान्याच्या प्रदूषणाची तातडीनं चौकशी करा, ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्त्यांची ही मागणी आहे। ग्रामसेवक जे रजेवर आहेत त्यांनी फोन केला, त्यांचं सुद्धा कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। तर त्यांनी सुद्धा सांगितलं की हे देणं बंधनकारक आहे आणि दिलं पाहिजे, मी बोलून घेतो। त्यांचाही मागं काही रिटर्न कॉल आला नाही। विस्तार अधिकारी आहे ते त्यांना काल 2-3 वेळा कॉल केले पण त्यांचा फोन काही लागत नव्हता। कदाचित त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे झाला असतील, काहीतरी असेल ते त्यांचं त्यासनी माहिती। कालपासून आम्ही जे 6 जण आमच्यासोबत असणारे बाकीचे आम्ही उपोषणाला बसलोय, हे आम्ही काल सगळ्यांना कळवून सुद्धा आतापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही का साधं कोण विचारायला आलेला नाही। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यावधींची अग्निशमन यंत्रणा निकामीच आहे। 4 वर्षांपासून अग्निशमन यंत्रणेचे काम अर्धवटच आहे। फायर अँड सेफ्टी विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत आहेत, अद्यापही यंत्रणा कार्यान्वित नाहीत। वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल 12 कोटी रुपये खर्च करूनही अद्ययावत अग्निशमन यंत्रणा उभारण्याचं काम 2023 मध्ये सुरू करण्यात आलं। मात्र 4 वर्षांचा कालावधी लोटूनही हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात रुग्णालयात 2 वेळा आगीच्या घटना घडल्या, तरी देखील रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। फायर ऑडिट झालेलं आहे, परंतु त्यांचं जे NOC लागते ना हरकत प्रमाणपत्र ते सध्या अप्राप्त आहे। तर त्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा घेत आहे आणि मी पूर्ण हॉस्पिटलचा राऊंड घेऊन आपल्याकडे जे अग्निशमन यंत्रणा आकस्मिक आग लागल्यास आपल्याकडे 86 किलोचे फायर एक्सटिंग्विशर म्हणजे जे रेड कलरचे लाल कलरचे बंब राहतात आकस्मिक आग विझवण्यासाठी, ते कार्यान्वित आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। युट्यूबवरील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे। तर पोलिसांनी ताब्यात घेताच कराळे मास्तरांचा BP वाढलेला आहे। रुग्णालयात त्यांना दाखल केलं होतं। एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा नितेश कराळे यांच्यावर आरोप आहे। संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली। शहर पोलिसात दाखल असलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता। तर आज पहाटे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे आता लक्ष राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।